कधी तुम्हाला असं वाटलंय का, की लोकं तुम्हाला इग्नोर करतायत? मेसेज सीन आहे, पण रिप्लाय तर नाही आहे. कॉल केला, पण उचलत नाही आहेत. ग्रुपमध्ये बसलेले असताना सुद्धा तुम्ही तिथे असता, पण तरीही नसल्यासारखे. आणि सगळ्यात वाईट काय माहिती तुम्ही विचार करत बसता, की मी काय चुकीचं केलंय? आज मी तुम्हाला एक ट्रुथ सांगणार आहे. थोडं कडवट आहे, पण आयुष्य बदलणार आहे. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी हा फेज एक्सपिरियन्स करतो. तुम्ही कोणासाठी फुल एफर्ट देता, त्यांना टाईम देता, त्यांच्यासाठी अवेलेबल राहता. पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते, तेव्हा ते बिझी असतात आणि तुम्ही स्वतःलाच कन्विन्स करता, "अरे, तो खरंच बिझी असेल." पण आतून तुम्हाला माहीत असतं, की काहीतरी चुकतंय. तुम्ही प्रायोरिटी नाही, तुम्ही ऑप्शन आहात. एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. लोक बिझी नसतात. लोक बिझी नसतात, तर ते इंटरेस्टेड नसतात. हां, पेनफुल आहे, पण हेच एक सत्य आहे. कोणी इतका बिझी नसतो, की 10 सेकंड रिप्लाय करू शकत नाही. पण तो रिप्लाय करत नाही, कारण तुम्ही त्याच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नाही आहात. आता प्रश्न आहे का, लोकं तुम्हाला इग्नोर का करतात? पहिली मेन गोष्ट म्हणजे तुम्ही खूपच अवेलेबल आहात. तुम्ही 24 तास अवेलेबल. कोणीही मेसेज केला, तर तुम्ही लगेच रिप्लाय देता. तुम्ही स्वतःला इतकं चीप केलंय, की लोकांना तुमची व्हॅल्यू जाणवतच नाही. ज्यांना इझिली मिळतं, त्याची किंमत त्यांना कळतच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नाही म्हणू शकत नाही. कोणी काहीही सांगितलं, तर तुम्ही लगेच हो करून टाकता. तुमचा वेळ, तुमची एनर्जी सगळं दुसऱ्यांसाठी. खरं आहे ना? पण स्वतःसाठी काहीच नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जास्तच प्लीज करता. तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवायचं आहे. पण एक ट्रूथ लक्षात ठेवा, जे सगळ्यांना खुश ठेवतात ना, ते शेवटी स्वतःचं नुकसान करतातच. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे बाउंडरीज नाही आहेत. तुमच्याकडे बाउंडरीज नाही आहेत. कोणी काहीही बोललं, तुम्ही सहन करता, राइट? कारण तुम्हाला भीती वाटते, की हा माणूस गेला तर. पण रिॲलिटी काय आहे माहिती का? ज्याला जायचं आहे, तो काहीही झालं तरी जाणारच. आता गेम चेंज करायला हवा. जर तुम्हाला लोकांनी इग्नोर करणं थांबवायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सतत अवेलेबल राहणं थांबवायला हवं. प्रत्येक मेसेजला पटकन असा रिप्लाय देऊ नका. लोकांना वाटू द्या. तुमचं आयुष्य आहे. तुमचं काम आहे. राइट? तुम्हाला फक्त तेवढाच टाईम नाही आहे, की तुम्ही लगेच दुसऱ्यांसाठी अवेलेबल आहे आणि रिप्लाय देताय. तर ते तुम्हाला थांबवायला हवंच. दुसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खुश ठेवणं तुमचं कामच नाहीये. तुमचा वेळ व्हॅल्युएबल आहे. तो सगळ्यांना देऊ नका.
तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर इन्व्हेस्ट करा. तुमची ग्रोथ, तुमचं करिअर मेन म्हणजे आणि तुमची हेल्थ. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे स्वतःवर लक्ष जास्त द्या आणि लोकं आपोआप तुमच्याकडे येतील. आणि चौथी आणि मोस्ट पॉवरफुल म्हणजे सायलेन्स वापरा. सगळ्याला रिप्लाय देणं गरजेचं नसतं. कधी-कधी सायलेन्स जास्त लाऊड असतं. आणि शेवटी एकच गोष्ट, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला व्हॅल्यू द्यायला सुरुवात कराल, त्या दिवशी लोकं तुम्हाला इग्नोर करणं बंद करतील. कारण जगाचा एकच रूल आहे. तुम्ही स्वतःला जसं ट्रीट करता, तसंच लोकं तुम्हाला ट्रीट करतात. त्यामुळे स्वतःची व्हॅल्यू करा आणि आजपासून एक डिसिजन घ्या. स्वतःला चीप बनवणं बंद करा. स्वतःला प्रायोरिटी द्या आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. आणि हां, लोक बदलतील का नाही माहीत नाही. पण तुम्ही बदललात तर सगळं बदलणार आहे. हां.